माझे राष्ट्र माझा महाराष्ट्र। करमाळा शहर विकासासाठी 21,75,00,000ची शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांची मागणी। प्रस्ताव तयार करून पाठवण्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश। करमाळा शहरातील नगरपालिकेअंतर्गत 21,75,00,000 रुपयांची विकास कामाची मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असून या कामाचा एस्टिमेट तयार करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत। मुंबई इथं नंदनवन बंगल्यावर उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या कामाचं निवेदन दिले। या कामात प्रामुख्याने करमाळा देवीचा माळ रस्ता सुशोभीकरण, करमाळा मौलालीचा रोड सुशोभीकरण, श्रावणनगर गणेशनगरसह विस्तारित क्षेत्रात सिमेंट रस्ते करणे आदी कामं प्रामुख्याने सुचवण्यात आलेली आहेत। त्याच पद्धतीने करमाळा शहरातील भुयारी गटार योजना, अमृत 2 जल अंतर्गत 1,00,000 लोकसंख्येच्या क्षमतेची नवीन विस्तारित पाणी पुरवठा करणे, 175 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची सुद्धा तात्काळ कारवाई सुरू करावी असे आदेश नगर विकास खात्याचे सहसचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांना दिले। सोलापूर जिल्ह्यातील इतर नगरपालिकांना गेल्या 3 वर्षात प्रत्येकी 200 ते 300 कोटी रुपयांचा निधी दिला, मात्र करमाळा नगरपालिकेला निधी आवश्यक तेवढा मिळाला नाही। ही बाब प्रामुख्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी आणून दिली। यावेळी दीपक पाटणे, निलेश राठोड, विनोद महानवर, बाबासाहेब तोरणे, सोशल मीडिया संघटनेचे राज्याचे प्रमुख सतीशदादा सावंत आदी उपस्थित होते। करमाळा नगर परिषदेस वैशिष्ट्यपूर्ण योजना, विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत पुढील कामांना निधी मंजूर करण्यात आलेला आहे। हॉटेल सूर्या ते डाक बंगला रस्ता चौपदरीकरण करणे, डिवायडर बांधणे व स्ट्रीट लाईट लावणे 3 कोटी। संगम चौक ते मौलाली माळ रस्ता दोन्ही साइड फुटपाथ करणे व डिवायडर बांधणे व स्ट्रीट लाईट लावणे व परिसर सुशोभीकरण करणे 2 कोटी। संगम चौक ते मुथानगर नगरपालिका हद्दीपर्यंत रस्ता दोन्ही साइड फुटपाथ करणे, डिवायडर बांधणे व स्ट्रीट लाईट लावणे 2 कोटी। महात्मा फुले पुतळा ते रायगाव नाका रस्ता डांबरीकरण करणे, दोन्ही साइड फुटपाथ करणे व डिवायडर बांधणे, स्ट्रीट लाईट लावणे 2 कोटी। करमाळा नगर परिषद हद्दीत ICICI बँक ते देवीचा माळ रोड बायपास रस्त्याच्या दोन्ही बाजूस फुटपाथ करणे, परिसर सुशोभीकरण करणे 2 कोटी। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा रस्ता डांबरीकरण करणे, दोन्ही साइड फुटपाथ करणे, डिवायडर बांधणे व स्ट्रीट लाईट लावणे 150 कोटी। संगम चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रस्ता डांबरीकरण करणे, डिवायडर बांधणे व स्ट्रीट लाईट लावणे, परिसर सुशोभीकरण करणे 1.5 कोटी। करमाळा नगर परिषद हद्दीत ICICI बँक ते बायपास चौक रस्त्यावर रोड डिवायडर बांधणे व स्ट्रीट लाईट लावणे व परिसर सुशोभीकरण करणे 1 कोटी। डाक बंगला ते महात्मा फुले पुतळा रस्ता डांबरीकरण करणे, दोन्ही बाजूने फुटपाथ करणे, डिवायडर बांधणे व स्ट्रीट लाईट लावणे 1.5 कोटी। सिद्धार्थनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार कमान बांधकाम करणे, दत्त मंदिर जौर रोड इथं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार कमान बांधकाम करणे 75 लाख रुपये। सिद्धार्थ तालीम ते किल्ला 20 रस्ता काँक्रिटीकरण करणे 75 लाख। गायकवाड चौक ते सिद्धार्थ तालीम रस्ता काँक्रिटीकरण करणे 70 लाख। जैन स्मशानभूमी इथं बैठक व्यवस्था करणे व सुशोभीकरण करणे 50 लाख। महावीर उद्यान सुशोभीकरण करणे व विकसित करणे 50 लाख। श्रावणनगर मधील हॉटेल स्वराज्य समोरील ओपन स्पेस मध्ये वाचनालय इमारत बांधणे 50 लाख। खंडगल्ली येथील आयलँड सुशोभित करणे व व्यायामशाळा बांधणे 40 लाख। श्रावणनगर येथील देवीचा माळ रोड होंडा शोरूम ते शेलार हॉस्पिटल रस्ता डांबरीकरण करणे 40 लाख। श्रावणनगर येथील ओपन स्पेस विकसित करणे 25 लाख। श्रीकृष्ण नगर बोबे सर घर ते काटुळे सर घर प्लॉट गटार बांधकाम करणे व रस्ता काँक्रिटीकरण करणे 20 लाख। प्रकाश कांबळे घर ते सिद्धार्थ तालीम रस्ता काँक्रिटीकरण करणे 20 लाख। खंदक रोड येथील शकील मंजिल ते पठाण घर गटार बांधकाम करणे व रस्ता काँक्रिटीकरण करणे 10 लाख इत्यादी वरील कामाची मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी नगर विकास मंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे।